काही मुलं व्यसनाधीन होत आहे, काही मुलं गुटखा खात आहे, काही मुलं आई वडिलांना उलटून बोलत आहे. ती खऱ्या अर्थानं आपल्या धर्माची व्यथा आहे, ते आपलं दुःख आहे. आई वडिलांना मुलगा उलटून बोलल्याच्या नंतर आई वडिलांचं आयुष्य संपलं, तिथं त्यांचं जीवन संपलं. आज आमचे महाराज आहे, टाळकरी आहे, वारकरी आहे, त्यांचा मुलगा जर दारू पिऊन रस्त्यात पडलेला असेल, त्यांचं जीवन संपलं. आज आमच्या वारकऱ्याची एखाद्याची मुलगी जर पळून गेली, अध्याय खतम. मग ही व्यथा आहे आमची. या नारदाच्या गादीवरून त्या गोष्टी बोलल्या जात नाही, म्हणून प्रवचनाच्या माध्यमातून हा ठेवण्याचा प्रयास आहे. हे चित्र बदललं पाहिजे. आज 20-25 वर्षापासून आम्ही न्यायालयात जेव्हा केसेस बघतो माता पित्यांनो, तर आपल्या समाजातले दुर्दैव काय, दोनच गोष्टी महत्वाच्या. एक तर मुलगी पळून गेली, एक तर भावाभावाचं धुऱ्याहून भांडण, बस विषय संपला. ही अधोगती आमच्या समाजाला लागली. ही बदलण्यासाठी काय करायचंय, तिच्यावर हात ठेवण्याचा, मांडण्याचा प्रयास आहे. जयाताईंना खूप चांगलं मांडलं. कमी वयात त्या खूप सुंदर तुमच्या आमच्या समोर कीर्तनाबरोबर सामाजिक विषय, आपले संस्कार, धर्म, संस्कृती, छत्रपती शिवाजी महाराज सर्वच काही तुमच्या समोर ठेवण्याचा त्यांनी प्रयास केला. तर अशा जिजाऊंच्या लेखी तुमच्या आमच्या तयार झाल्या पाहिजे, म्हणून हा प्रयास आहे तुमच्या समोर काही ठेवण्याचा, मांडण्याचा. सगळ्यात पहिले तुम्ही आम्ही आमचं दुर्दैव काय समाजाचं, आपली पाठ आपल्याला दिसत नाही म्हणून मुलीचं लग्न लवकर करून टाकतो. हे करण ते दळपत्री पण समाजाचं थांबलं पाहिजे. सगळ्यात पहिले हे थांबलं पाहिजे. मग तुम्ही म्हणसाल मुलीचं लग्न नाही करायचं तर करायचं काय, तर तिला सर्वात चांगलं शिक्षण द्या. सगळ्यात पहिले शिक्षण द्या. शिक्षणावर मोठी ताकद दुसरी कशातच नाही, कशातच नाही. आणि आपलं दुर्भाग्य काय की आपण सर्वांना सर्व काही देतो, पण शिक्षण मुलींना देत नाही. तिथं आम्ही कमी पडतो. कारण आपल्याला वाटते ही आज न उद्या तिच्या घरी जाणार आहे, दुसऱ्याची लेख होणार आहे, तिच्या लग्नात खर्च करावा लागणार आहे, म्हणून आपण तिच्या शिक्षणात, कपड्यात, जेवणात सगळ्याच गोष्टीत काटकसर करतो. म्हणून हा भेदाभेद तुम्ही आम्हीच करतो. आणि जो मुलं आणि मुलगीमध्ये भेदाभेद करतो, तिथं जाण्याचा अधिकार मी राहत नाही. म्हणून मुलीला आणि मुलाला भेदाभेद करू नका. जेवढं शिक्षण मुलीला देता येईल तेवढं द्या. जोपर्यंत ती तुमच्या माय बापाची मान आपल्या समाजासमोर खाली वाकू